नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे माझ्या पहिल्या कमबॅकच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला जायचं आहे माझ्या चिकूताईच्या घरी तिला बघायला. तर आम्ही सगळे आज तयार होऊन जाणार आहोत. तर तुम्हाला आता दाखवतो. हे बघू शकता, सकाळीच आम्ही कार आणली आहे किरायाने जाण्यासाठी. आणि कारची पूजा करून आम्ही नारळ फोडले आणि तयारी होतपर्यंत आम्ही बसलो दोघे गाणे ऐकत. गाणे ऐकून झाल्यानंतर आम्ही निघालो नागपूरकडे जाण्यासाठी. नागपूरला जाता जाता आम्ही सगळे थांबलो टाकळघाटमध्ये विठोबाबाचे दर्शन करण्यासाठी. मग आम्ही सगळेजण निघालो विठोबाबाचे दर्शन करण्यासाठी सगळेजण. नंतर तिथे पोचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आल्या आल्या पहिले चप्पल उतरवल्या आणि सगळेजण पैदल निघालो दर्शन करण्यासाठी. सगळ्यात पहिले माझी मम्मी आणि समीर आम्ही सगळे पोचलो दर्शन करण्यासाठी. नंतर आले माझा भाऊ आणि सगळे जण. मग आम्ही दर्शन केले आणि निघालो गौतम बुद्धांची मोठी मूर्तीचे दर्शन करण्यासाठी. मग आम्ही सगळेजण पोचलो गौतम बुद्धांची मूर्तीचे दर्शन करण्यासाठी. मग आम्ही सगळ्यांनी दर्शन केले आणि निघालो मग दीक्षाभूमीसाठी दर्शन करण्यासाठी. आम्ही पोचलो नंतर मग दीक्षाभूमीचे दर्शन करण्यासाठी आणि सगळेजण निघालो दीक्षाभूमीचे दर्शन करण्यासाठी. दीक्षाभूमीमध्ये पोचताच सगळ्यात पहिला आम्हाला दिसले उंचीवर चालणारे गौतम बुद्ध, जे कारमध्ये शोकेससाठी लावतात. नंतर आम्ही पोचलो दीक्षाभूमीचे दर्शन करण्यासाठी. आता तुम्हाला सगळ्यांना दीक्षाभूमी दाखवतो. हे बघू शकता, हे आहे दीक्षाभूमी. तर मग आम्ही गेलो सगळेजण अंदर बघण्यासाठी. मग आम्ही सगळ्यांनी बुद्धांची सुंदर मूर्ती आणि तुम्हाला आता इथं पूर्ण व्ह्यू दाखवतो. हे बघू शकता पूर्ण व्ह्यू. नंतर मला दिसली सम्राट अशोक यांची सगळ्यात मोठी मूर्ती, लाकडाने बनवलेली दीक्षाभूमी आणि 24 कॅरेटने बनवलेली दीक्षाभूमी आणि गौतम बुद्धांचा फोटो. नंतर आम्ही सगळ्यांनी बघितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास, जे इथे फोटोच्याद्वारे समजवलेला होता. नंतर मला दिसले भीमा कोरेगावचे स्तंभ आणि त्याच्याच बाजूला अशोक स्तंभ याचे कोरेगाव गेलेले. नंतर आम्ही निघालो सगळेजण दीक्षाभूमीहून. जाता जाता आम्हाला दिसले बोधी ट्री. नंतर आम्ही सगळेजण निघालो ड्रॅगन पॅलेस बघायला. कारमध्ये बसलो. नंतर आम्ही ड्रॅगन पॅलेस जायच्या पहिले पोचलो आमच्या मावशीच्या घरी. मावशीच्या घरी पोचताच मला दिसला प्रिन्स. तो पण एक ब्लॉगर आहे. त्याचं चॅनलचे नाव DPS व्लॉग्स म्हणून आहे, ते तुम्ही सर्च करून घे जा. नंतर आम्ही सगळेजण निघालो ड्रॅगन पॅलेस बघायला. मग कारमधून उतरलो आणि सगळेजण गेलो ड्रॅगन पॅलेस बघायला. नंतर पैदल चालत आम्ही पोचलो थोड्या वेळात ड्रॅगन पॅलेसकडे. आता तुम्हाला पूर्ण ड्रॅगन पॅलेसचा व्ह्यू दाखवतो. हे बघू शकता, हे आहे ड्रॅगन पॅलेस, जे बाहेरून असे दिसते. तर आता तुम्हाला वर अंदर जाऊन दाखवतो. नंतर मी पोचलो अंदर ड्रॅगन पॅलेस बघण्याकरिता. आता हे बघू शकता, ही आहे गौतम बुद्धांची मूर्ती. याचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला पण दाखवतो. हे बघू शकता, हा त्याचा पूर्ण व्ह्यू आहे. ही अशी मूर्ती दिसते. नंतर हे बघू शकता, हा आहे याचा वरून व्ह्यू, किती सुंदर दिसते. नंतर मी बघितला इथं वॉटरफॉल, जे आता इथे मेंटेनन्स चालू होतं. नंतर सुंदरसा व्ह्यू बघितल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही सगळेजण कारमध्ये बसून चिकूताईच्या घराकडे निघण्यासाठी निघालो. आणि जाता जाता आम्हाला नागपूरमधील कनान नदी पण सुद्धा दिसली. नंतर थोड्याच वेळात आम्ही पोचलो रामटेकला. रामटेकमधील आम्हाला एक दिसला तलाव पाहिल्यानंतर आम्ही सगळेजण निघालो रामटेकमधील प्रसिद्ध गड मंदिर बघायला, ते पण पहाड चढून. कारला पार्किंगमध्ये लावून आम्ही पोचलो गड मंदिरकडे. नंतर सगळेजण पायऱ्या चढत निघालो बघायला गड मंदिर. तर पायऱ्या चढत आम्ही पोचलो गड मंदिराच्या गेटापाशी. नंतर आम्ही बघितले मंदिराचे बाहेरचे गेट आणि नंतर शेवटी सगळ्यात पाहायला भेटले आम्हाला गड मंदिर. तर तुम्हाला हे बघू शकता, हे आहे रामटेकचे प्रसिद्ध गड मंदिर. मग गेलो आम्ही मंदिराच्या अंदर दर्शन करण्यासाठी आणि बघितल्या तेथील देव. मंदिराच्या अंदर पोचताच आम्हाला अजून
2-3 मंदिर दिसले जे मंदिराचे अड्रेस होते. नंतर आम्ही सगळ्यांनी तेथील मंदिरे आणि देव्या बघितल्या. नंतर आम्ही सगळे पोचलो मंदिराच्या सगळ्या वरच्या भागावर. तिथून जो रामटेकचा सगळ्यात पूर्ण व्ह्यू दिसतो. आता तुम्हाला नागपूरमधल्या रामटेकचा व्ह्यू दाखवतो. तर हे बघू शकता, हा आहे गड मंदिरावरून दिसणारा रामटेकचा व्ह्यू. नंतर आम्ही सगळेजण निघालो फायनली शेवटी चिक्कूताईच्या घरी. नंतर चिक्कूताईच्या घरी पोचलो आणि तेथील घर बघितले आणि सगळेजण आल्याला जेवण केले. सगळ्यात पहिले सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या. हे जी पिवळ्या साडीवाली आहे ही माझी चिक्कूताई आहे. नंतर आज जे जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी बाकीच्यांनी जेवण केले. माझं जेवण झाल्यानंतर मी बघितले चिक्कूताईचे घर, ते तुम्हाला आता दाखवितो. तर हे बघू शकता, ही आहे चिक्कूताईचे किचन आणि हे आहे चिक्कूताईचा हॉल. तर जेवण झाल्यास आम्ही सगळे निघालो वर्धेकडे जाण्यासाठी आणि रात्री 1:38 आम्ही पोचलो. तर मिळूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.